आज का जो टॉपिक है दिस इज समथिंग व्हेरी रेअर विच हॅपन्स. जो लकवा किंवा जे पक्षाघात किंवा स्ट्रोक जे आपण होतो, 99% इट इज बिकॉज ऑफ अ प्रॉब्लेम इन द आर्टरी. आर्टरी म्हणजे जी ब्लड वेसल जी हार्ट कडनं ब्रेन कडे ब्लड घेऊन जाते. तर त्याच्यामध्ये इधर क्लॉट होतो किंवा त्याच्यामध्ये फुटून ब्लिडिंग होते. पण झाला होता, ही वॉज अ व्हेरी यंग पेशंट. he had a different problem which is seen only in 0.5 to 1% of patient वर्ल्ड वाईड. आपल्या रिजन म्हणजे त्याचा इन्सिडन्स थोडं जास्त आहे आणि अवेअरनेस खूप कमी आहे. सो दिस वॉज अ प्रॉब्लेम इन द वेन, है ना. तर वेन ही अशी ब्लड वेसल असते जी परत वापस ब्लड घेऊन येते ब्रेन कडून हार्टकडे किंवा कुठल्याही ऑर्गन कडून हार्टकडे वापस आणणाऱ्या रक्तवाहिनीला आपण वेन असं म्हणतो. तर त्यांच्या मेंदूतल्या मोठ्या वेन मध्ये खूप जास्त प्रमाणात क्लॉट झाला होता. सो इट स्टार्टेड की जसं त्यांना सुरुवातीला थोडं डोकेदुखी सुरू झाली, त्यांना वाटलं मायग्रेन असेल, त्यांनी इग्नोर केलं, होळी वगैरे खेळले. त्यांचं जे प्रोफाईल होता पेशंटचा खूप ट्रॅव्हलिंग मार्केटिंग रिलेटेड होता. तर प्रवास खूप जास्त करणे, डिहायड्रेट होणं, आणि जसं आता हिवाळ्यातून आपण उन्हाळ्याकडे ट्रान्झिशन मध्ये जात आहे तर पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होतं, म्हणून ही वॉज व्हेरी डिहायड्रेटेड. दॅट्स वाय त्यांना डिहायड्रेशन आणि त्यांचं जे रक्त टेस्ट केलं त्याच्यामध्ये होमोसिस्टिनची मात्रा जास्त आली. तर होमोसिस्टिन एक असा अमायनो ऍसिड आहे जे शरीरामध्ये क्लॉटिंग वाढवतं, आर्टरी किंवा वेन दोन्हीमध्ये वाढू शकतं. तर ते जसे आले आमच्याकडे, सुरुवातीला फक्त हेडेक झालं, त्याच्यानंतर त्यांना फिट्स यायला लागले. फिट्स येऊन त्यांना अर्धांगवायू झाला, राईट साईड उजवा हात पाय हलणं बंद, बोलणं बंद झालं, आणि फिट एक दोन येता येता कंटिन्युअस फिट्स सुरू झाल्या. ते जे कंटिन्युअस फिट्स जे प्रकार आहे त्याला स्टेटस इपिलेप्टिकस म्हणतात. इट इज अ व्हेरी डेंजरस सिच्युएशन बिकॉज ब्रेन मध्ये इलेक्ट्रिकल फायरिंग कंटिन्युअसली सुरू आहे. इट इज लाईक द ब्रेन इज ऑन फायर, है ना. आणि त्याला जर आपण तातडीने नाही स्टॉप केलं तर हे सायकल परपेच्युएट होऊन ते अनकंट्रोल होऊन जातं. अशा कंडिशन मध्ये ते आले, झालं, ट्रीटमेंटही सुरू झालं, MRI होऊन लगेच त्यांना कळलं की व्हीनस थ्रोम्बोसिस झाल्यामुळे मेंदू मधली वेन फुटून रक्तस्राव झालाय. पण त्यांचे फिट्स काही कंट्रोल होत नव्हते. हळूहळू हळू फ्रिक्वेन्सी वाढत होती, कंटिन्युअस फिट्स येत होते. त्यात अशा कंडिशन मध्ये मला इन्फॉर्म केलं गेलं की अशी स्थिती आहे. मी जेव्हा पेशंटला जाऊन बघितलं, पेशंट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये होता फिजिशियनच्या अंगात, त्यांना मी बघितलं, मी म्हटलं सर की हा पेशंट आता एक विशेष सायकल मध्ये एंटर झालेला आहे, आपल्याला हे सायनस इमिजिएटली उघडावं लागेल. आपण जर जे ट्रॅडिशनल मेथड काय असतात की रक्त पातळ करण्याचं औषध सुरू करतो आम्ही, ते 3 महिने 6 महिने हळूहळू ते क्लॉट विरघळतो आणि मग पेशंट बरा पण होतो. पण या केसमध्ये तेवढा वेळ नव्हता आपल्याकडे. तर अशा कंडिशन मध्ये जेव्हा पेशंट नॉर्मल जे ट्रेडिशनल मेडिसिन्स आहेत आमचे, जे अँटीकोअग्युलेशन आम्ही सुरू करतो, त्याला रिस्पॉन्ड करत नाही, त्याच्यामध्ये एक नॉवेल एंडोवॅस्क्युलर अप्रोच आम्ही वापरला की ब्रेनच्या आतल्या ब्रेन मध्ये जाऊन सायनसच्या आतमधून क्लॉटला खेचून आम्ही पूर्ण ऍस्पिरेट करून काढलं. तर 24 तासामध्ये या प्रोसिजर नंतर पेशंटचे फिट्स पण थांबले आणि एक 48 तासामध्ये त्याची मोटर रिकव्हरी झाली आणि आज पेशंट डिस्चार्ज होण्याच्या परिस्थितीत आहे विदाऊट एनी डेफिसिट्स. सो याचं मेन कारण होतं की एक तर डिहायड्रेशन जे आता वाढणार आहे कारण उन्हाळा सुरू होणार आहे, आणि याचे जे कारण आहेत ना हे यंग पेशंट मध्ये जास्त होतं. तर फिमेल्स युजली जे फिमेल पेशंट असतात याच्यामध्ये ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी किंवा प्रेग्नन्सी, या तिन्ही जे स्टेट आहेत यामुळे विमेन मध्ये याचा इन्सिडन्स खूप जास्त आहे व्हिनस सायनस थ्रोम्बोसिसचा. तर आमच्याकडे कुठली फिमेल पेशंट आली जी म्हणत असेल माझं खूप डोकं दुखत आहे, पहिलं आम्हाला डाऊट असतं की सायनस थ्रोम्बोसिस आहे का, तर आम्ही पहिले MRI विनोग्राम करून हे रूल आउट करत असतो. मेल मध्ये त्याचे कारण थोडे वेगळे असतात. सिकल सेल आपल्या रिजन मध्ये कॉमन आहे, ते एक कारण आहे. दुसरं आहे डिहायड्रेशन. तिसरं आहे अल्कोहोल कन्झम्पशन. अल्कोहोल कन्झम्पशन मुळे दोन कारण होतात. एक, अल्कोहोल जास्त प्रमाणात घेतल्यामुळे होमोसिस्टिन वाढतं, है ना. तर ज्या पेशंटला हायपर होमोसिस्टिनिमिया आहे, ज्यांच्यामध्ये अशी प्रवृत्ती आहे की त्यांच्या शरीरात होमोसिस्टिन जास्त आहे, ते जर अल्कोहोल घेतील तर त्यांचा होमोसिस्टिन अजून वाढेल. प्लस काही काही पेशंट असतात ज्यांना अल्कोहोल किती प्रमाणात घेणं हे थोडंसं त्यांच्यामध्ये ते काय म्हणतात त्यांचं संयम नसतं. एकदा घ्यायला बसले की खूप जास्त अल्कोहोल घेतात, सोबत जेवण करत नाही, पाणी पित नाही, तर डिहायड्रेशन वाढतं. तर अशा कंडिशनमुळे हा प्रकार जास्त होतो. 90% पेशंट आपण विदाऊट एनी ऑपरेशन ट्रीट करू शकतो सिंपल अँटीकोअग्युलेशननी. बट काही पेशंट असतात, जसा हा केस होता, ह्याच्यामध्ये लवकर डायग्नोसिस होऊन त्याचं लवकर ट्रीटमेंट झाल्यामुळे लाईफ लॉंग जी डिसेबिलिटी होती ते आपण अवॉइड करू शकलो. कधी कधी इतकं जास्त प्रमाणात ब्रेनमध्ये सुजन वाढते की ब्रेन हर्निएट होऊन पेशंट ब्रेन डेड पण होतं, है ना. तर अर्ली ट्रीटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस डिसीज. अर्ली रेकग्निशन अँड अर्ली ट्रीटमेंट म्हणजे
त्याला डायग्नोजही लवकर करायचं आहे आणि त्याचं ट्रीटमेंटही लवकर करायचं आहे ना. सो दिस इज समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या सोसायटीमध्ये सिकल सेलचं प्रमाण विदर्भ जिल्ह्यात खूप जास्त आहे. आपल्याकडे उन्हाळा पण भयंकर असतो, म्हणून डिहायड्रेशन पण खूप होतं. तर आता याचे प्रमाण वाढेल. सो तुमच्या माध्यमातून जर आपल्याला समाजाला मेसेज देता आला की हायड्रेटेड राहा, या समरमध्ये अल्कोहोल कुठल्याही प्रमाणात घेऊ नका. आणि जर कुणाला हेडेक होत असेल, फिट्स येत असेल हेडेक होऊन किंवा अर्धांगवायू होत असेल, तर लवकरात लवकर डॉक्टरशी संपर्क साधून ब्रेनचा स्कॅन वगैरे करून सर एकदा परिचय देऊन